चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल कंबाईनचा पेपर झाला आणि त्या कंबाईनच्या पेपरमध्ये जे काही गणित होते त्या गणितावर आपण चर्चा करणार आहोत. त्या गणिताचे प्रश्न आपण स्पष्टीकरण करणार आहोत. तरी नाही समजले तर ताण घ्यायचा नाही. यूट्यूबला आजकाल लय मोकार कार्यक्रम चालू आहे, कुठेही गेला तुला प्रश्नाचं उत्तर भेटते, पण मी माझ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. चला पहिला प्रश्न मी बोलत असताना तुला सांगितलं इथं प्रश्न तुम्हाला टाईप केलेला दिसेल, त्या प्रश्नाचे एक्सप्लेनेशन मी पाहणार आहे. पहिला प्रश्न काय म्हणते, एक भक्त मंदिरात दर्शनाला गेले, चप्पल बिप्पल हाणायला नाही हा. आता एक भक्त मंदिरात दर्शनाला गेला, त्याने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांका एवढे फुले ठेवली. देवाला 9 फुले वाहिली तेव्हा त्याच्याकडे 17 फुले शिल्लक राहिली. तर मंदिराला 24 पायऱ्या असतील तर त्या भक्ताजवळ फुले किती? आता हा प्रश्न इथं आहे. ओके, मग आता लक्षात घे, मंदिर आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट, हे एक मंदिर आहे. आता पहा, या मंदिराला 24 पायऱ्या आहेत. त्यानं काय केलं, पायरीच्या क्रमांकावर काय म्हणते पहा, जेवढा क्रमांक आहे तेवढे फुलं ठेवले. 1 नंबर 1 फुल ठेवलं, 2 नंबरची पायरी 2 फुलं ठेवले, 3 नंबरची पायरी 3 फुलं ठेवले, 4 नंबरची पायरी 4 फुलं ठेवले, 5 नंबरची पायरी 5 फुलं ठेवले. काही दलिंदरानं 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक डॅश डॅश 24 बसला बेरीज करत, एकच गणित सोडून वापस आलं. असे बी आहे तर काय का. आणि पुन्हा म्हणलं मी कंबाईनची तयारी कर, तुला मार पाहिजे एकदा. तर असा प्रश्न विचारल्यावर करायचं काय होतं, त्यानं देवाला 9 फुलं वाहिले म्हणते आणि 17 फुलं त्याच्याकडं शिल्लक राहिले. तुला प्रश्न विचारला की त्याच्याकडं फुलं किती होते, प्रश्न काय विचारला, त्याच्याकडं फुलं किती होते. मग जेव्हा अनुक्रमिक संख्येच्या क्रमांकावर काही गोष्टी दिल्या असेल आणि त्याची बेरीज विचारली असेल, म्हणजे 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अशी बेरीज विचारली असेल, तेव्हा कधी लक्षात घ्यायचं, तू हा काय करायचं, त्रिकोणी संख्येचा नियम वापरायचा. त्रिकोणी संख्येचा नियम काय मग, म्हणजे त्रिकोणी संख्या काढताना नियम काय आहे, दिलेली संख्या गुणिले पुढची संख्या भागिले 2. म्हणजे जर मी तुम्हाला म्हणलं 5 पर्यंत बेरीज किती, तर 5 गुणिले 6 भागिले 2, तू ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 15. म्हणजे 1 नंबरच्या पायरीवर 1 फुल, 2 नंबरच्या पायरीवर 2 फुलं, 3 नंबरच्या पायरीवर 3 फुलं, 4 नंबरच्या पायरीवर 4 फुलं, 5 नंबरच्या पायरीवर 5 फुलं. बेरीज पाय 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15. ओके, तसं तुझ्याकडे 24 पायऱ्या होत्या, तू 24 पायऱ्यासाठी किती फुलं वापरले कसं काढायचं मग, तर 24 गुणिले बब्या 25 याला भागिले 2. बिनाकामी 25ला काटू नको, इकडं 12ला भाग जातो, त्याच्यात बिवांदे काय कायचे, पहिले 4ला भागू का 2ला भागू, बे 1 बे 2 4, मग 12 पंचे 60, हातचे आले 6, 12 2 24, 24 आणि 6 30. म्हणजे तू इथं पायऱ्यावर फुलं किती ठेवले 300, तू देवाला वाहिले किती 9, तुझ्याकडं राहिले किती शिल्लक 17. त्याने विचारलं तुझ्याकडे एकूण फुलं किती, मग 9 आणि 7 16, हातचाला 1, 1 आणि 1 2, 3 3, आणि मग तुझ्याकडे एकूण फुलं किती, तर तुझ्या प्रश्नाचं उत्तर 326. चला पहा पुढचा प्रश्न काय म्हणते. आता पहा पुढचा प्रश्न आपल्याला दिला आहे की एका 100 विद्यार्थी आहेत म्हणते वर्गात, आणि या वर्गात 100 जे विद्यार्थी आहेत त्या वर्गातील 40 विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले, 60 विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले, 8 विद्यार्थी गणित व इंग्रजी या दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले, तर किती विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले म्हणते. काहीचं म्हणणं हा प्रश्न चुकीचा आहे. नाही, त्यानं तुला दिलंय किती 100 विद्यार्थी, आणि 100 म्हणल्यावर इथं प्रश्न शेकडेवारीतला विचारलाय, कारण 100 म्हणल्यावर शेकडा. मग त्यानं प्रश्न सिंपल विचारला, काय विचारला की 40% म्हणायचं याला, 100 पैकी 40 म्हणजे 40%. मग 40% गणितात पास झाले, बाकीचे 60% दलिंदर नापास झाले है ना, कुठं नाही केले, नापास झाला. ज्यानं शाळेत शाळा केली त्याच्या जीवनाची शाळा झाली. आता मेन काय पुढं काय म्हणते, 60% इंग्रजीत पास झाले. बापा इंग्रजीत 60% पास झाले, मरेतक कॉफ्या लिहिल्या आहे ना, राम इट्स अ मँगो, मँगो इज इटन बाय राम. ओके, मग 60% इंग्रजीत पास झाले. आता दोन्ही विषयात 8% नापास झाले. असा प्रश्न विचारल्यावर लय मोठा ताण घ्यायचा नाही. काय करायचंय, गणितात 40% नापास
इंग्रजीत 60, गणितात 40% पास, इंग्रजीत 60% पास. दोन्ही विषयात नापास किती म्हणते? 8%. दोन्ही विषयात नापास किती आहे? 8%. कधी पण लक्षात घ्यायचं, प्रश्न कसाही विचारो, अशा प्रश्नात दोन्ही विषयात काय दिलं हे लय महत्वाचं. मग दोन्ही विषयात नापास दिले ना, मग याच्यावरून यांची पण नापास टक्केवारी काढायची. मग गणितात इंग्रजीत 60% पास आहेत, म्हणजे या इंग्रजीत 40% विद्यार्थी नापास आहेत. ही गोष्ट पहिले क्लिअर. मग मला सांगा, या गणितात 40% पास आहेत, म्हणजे या गणितात 60% नापास आहेत, म्हणजे ही पण गोष्ट क्लिअर. मग आता तू हा काढायची आकृती अशी, हे असे 2 गोल काढायचे. कळले? हा पहिला कॉलम आहे तो हा गणिताचा, आणि दुसरा कॉलम आहे, दुसरं वर्तुळ आहे तो इंग्रजीचं. हे पहिलं वर्तुळ गणिताचं. तुला चौकोन काढायचा, चौकोन काढ, कुठली आकृती काढली तरी चालते. मग दोन्ही विषयात नापास किती? 8%. गणितात नापास किती? 60%. इंग्रजीत नापास किती? 40%. आणि हे दोन्ही इथं नापास आहेत ना, म्हणून हे जसाल तसे लिहायचे. इकडं प्लस, इकडं प्लस. 40 मधून 8 गेले 32, 60 मधून 8 गेले 52, मग 52 आणि 8 60, 60 आणि 32. आता तुला बेरीज वजाबाकी येत नसेल तर ज्या परीक्षेला गणित नाही ती परीक्षा दे. मग काय आहे तर 92% इथं दलिंदर नापास झालेत. 92% काय झाले? नापास झाले. तुला विचारलंय उत्तीर्ण विद्यार्थी किती, आणि म्हणून उत्तीर्ण विद्यार्थ्याची टक्केवारी, ती ह्या प्रश्नाचं उत्तर 100 मधून 92% गेले तर उरले किती? 8% विद्यार्थी दोन्ही विषयात पास. हा, चला पहा यानंतरचा पुढचा प्रश्न पाहायचा आपल्याला. आता पुढचा प्रश्न कसा आहे, आणि हा जो प्रश्न याच्या अगोदरचा चुकीचा असेल तर आयोग आपल्याला उत्तर देईल, मात्र त्यांना 100 दिल्यामुळे आपण तसं मान्य केलं तरी चालते, काय हरकत नाही. चला, एका प्रतलात 8 बिंदू आहेत, त्यातील कोणतेही 3 बिंदू एक रेषीय नाहीत. एकाच वेळी 2 बिंदूंना जोडणाऱ्या रेषा काढल्या तर अशा किती रेषा काढता येतील? एका प्रतलात 8 बिंदू आहेत म्हणते, त्यातील कोणतेही 3 बिंदू एक रेषीय नाहीत, तर एकाच वेळी 2 बिंदूंना जोडणाऱ्या रेषा काढल्या तर अशा किती रेषा काढता येतील? असा प्रश्न विचारला. कधी बी लक्षात घ्यायचं, 8 बिंदू म्हणते, आणि 8 बिंदूपासून आपल्याला म्हणलं रेषा काढा. काय काढा म्हणलं? रेषा काढा. आता हा प्रश्न कशावर आहे माहिती आहे का? हस्तांदोलनावर. मग अशा प्रश्नाचं उत्तर सिंपल आयडिया असते. काय करायचं? 8 गुणिले मागील संख्या भागिले 2, मग 2 चौक 8, 7 चौक 28, आणि म्हणून तुला 28 रेषा काढता येतील. म्हणजे सिंपल आयडिया असते. मी जर म्हणलं तुला 3 नेकरेषीय बिंदू आहेत, 3 नेकरेषीय बिंदू आहेत, तुला किती रेषा काढता येतील? तर तो काम काय आहे? 3 गुणिले मागील संख्या भागिले 2, 3च रेषा काढता येतील. आता त्या सुपीक डोक्यात नापिक विचाराला, कस काय बापा? नेकरेषीय बिंदू म्हणजे एका रेषेवर नसणारे. मग ही तो काढली पहिली रेषा, ही काढली तो दुसरी रेषा, आणि ही काढली तो तिसरी रेषा. कळलं? म्हणून किती रेषा काढता येतील इथं? तर ती ह्या प्रश्नाचं उत्तर 28 रेषा या ठिकाणी काढता येतील. ओके, चला पुढचा प्रश्न. चला यानंतरचा प्रश्न पहा. आता यानंतरचा प्रश्न काय म्हणताय ते समजणं गरजेचं आहे. नीरजचे घड्याळ एका दिवसात 5.1/2 मिनिटे पुढे जाते. पियूचे घड्याळ दर तासाला 35 सेकंद मागे पडते. जर दोघांनी सकाळी 8 वाजता घड्याळ बरोबर लावले तर त्याच दिवशी रात्री 12 वाजता नीरजचे घड्याळ आणि पियूचे घड्याळापेक्षा किती मिनिटाने पुढे असेल? प्रश्न काय म्हणते? दोघं आहेत, एकाचं नाव आहे नीरज आणि एकाचं नाव आहे पियुष. या भाऊची घड्याळ काय होती माहिती आहे का? 5.1/2. भाऊची घड्याळ दिवसाला पुढं धावते. सेल पॉवरफुल आहे, दिवसाला पुढं धावते. आणि भाऊचा सेल डिम झालाय, दर तासाला 35 सेकंद भाऊची घड्याळ मागं पडते. ओके, याने काय केलं? दोघांनाही घड्याळी लावल्या सकाळी 8 वाजता. घड्याळी किती वाजता लावल्या? सकाळी 8 वाजता. आणि यायला चेव कधी आला? रात्री 12 वाजता घड्याळी पाहायचा. कधी? रात्री 12 वाजता. मग आता मला सांगा, असा प्रश्न विचारल्यावर प्रश्नाचं उत्तर किती कन्सेप्ट क्लिअर करावं लागते. आता मेन गोष्ट काय? पहिल्यांदा आपण नीरज भाऊकडे पाहू. नीरजनं काय केलं भाऊ? त्याची घड्याळ 5.1/2 म्हणजे त्याची घड्याळ एका दिवसामध्ये 5.5 मिनिटानं पुढं धावते.
ओके. आता मेन गोष्ट काय माहिती आहे का, इथं मात्र घड्याळ मागं पडायली सेकंदामध्ये. मग कुठलाही प्रश्न सोडवताना आपलं काम काय आहे, दिलेल्या उदाहरणातल्या राशी समान पाहिजेत ना, कारण इथं सेकंद दिले आणि इथं मिनटं दिले ना. मग आपण ह्या दोन्ही राशी पहिले समान केल्या. तर 5.5 मिनिटानं पुढं धावते म्हणजे 5.5 मिनिट गुणिले 60 सेकंद. तर याचा अर्थ 6 पंचे 30, हातच्या आले 3, 6 पंचे 30, 30 आणि 3 33, 0 दशाल तसा 0.1 नंतर, म्हणजे ही घड्याळ 330 सेकंदानं दिवसाला पुढं धावते. आता मेन प्रॉब्लेम काय आहे, तुम्ही दोघांना घड्याळी पाहिल्या केव्हा, तुम्ही घड्याळी सकाळी लावले 8 वाजता, रात्रीचे 8 हे झाले 12 तास, आणि 8 पासून 12 पर्यंतचे 4 तास, 9, 10, 11, 12, म्हणजे तुम्ही घड्याळी पाहिल्या 16 तासानं. कधी पाहिल्या घड्याळी? 16 तासानं. आता कॉमन गोष्ट आहे, 16 तासानं घड्याळी पाहिल्या तेव्हा तुम्हाला एक गोष्ट कळेल, हे जे नीरज होता या नीरजची घड्याळ दिवसाला 330 सेकंद पुढे धावते. दिवसाला म्हणजे त्याची घड्याळ 24 तासाला 330 सेकंद पुढे धावते. तर त्याची घड्याळ 16 तासामध्ये किती सेकंदानं पुढे गेली? पहिलं काम तो केला तिरकस गुणाकार है ना. मग 16 गुणिले काय बाब्या 330 भागिले काय 24. आता तुला काटाकाटी पाठ पाहिजे. 8 दोन्ही 16, 8 त्रिक 24, 3 1 3 1 0 दशाल तसा 2 1 2 1. मग याची घड्याळ 220 सेकंदानं पुढे गेली. कोणाची? हे जे नीरज होता त्याची. आता मला सांगा पियुषनं काय केलं, पियुषची घड्याळ दर तासाला 35 सेकंद काय होते मागे पडते. मागे पडते म्हणजे काय, 16 तासाला त्याची घड्याळ किती सेकंद मागे पडली, 16 85, हातच्या आले 8, 16 त्रिक 48, 48 आणि 8 56, म्हणजे त्याची घड्याळ 560 सेकंद मागे पडली. ओके. आता पाहा 560 आणि 220 कॉमन गोष्ट आहे का नाही. म्हणजे रात्री 12 वाजता दोघांनी घड्याळ पाहिली तेव्हा हे भाऊ कमी होता 560 सेकंदानं आणि हे भाऊ पुढे गेलता 220 सेकंदानं. मग हे किती मिनिटांनी पुढे गेला म्हणल्यावर 12 पेक्षा काहीतरी टाइम झाला का नाही. मग याला गरज आहे 560 सेकंद कशाची, 12 वाजण्याची, आणि हे 12 वाजून किती सेकंदानं पुढे गेलंय 220 सेकंदानं. मग या वेळेतला फरक किती झाला पाय बरं, 0, 6 2 8, 5 2 7. आता हे सेकंदात आहे, याला तो मिनिटात केलं, 0, 6 1 6, 1 उरला 18 झाले, 6 त्रिक 18, म्हणजे या नीरजची घड्याळ पियुषच्या घड्याळापेक्षा 13 मिनिटानं पुढं गेलेली आहे. किती मिनिटांनी पुढे गेलेली आहे, 13 मिनिटानं पुढे गेलेली आहे. ओके. हां, आता पुढचा प्रश्न पहा काय दिलाय. पुढचा प्रश्न दिलाय आपल्याला, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न दिलाय, खालील संख्यामधून विसंगत संख्या शोधा. त्यामध्ये दिले नंबर 1 3 4 3, नंबर 2 3 2 4, नंबर 3 3 3 7 5, नंबर 4 1 0 6 4 8, नंबर पुढची संख्या 64. तुला म्हणते वेगळी संख्या ओळखा. आता त्यासाठी आपल्या शाळेतले मास्तर सांगू त्याच्या गौऱ्या गेल्या, तरी तू हा काही वर्ग पाठ केले नाही, तू हा काही घन पाठ केले नाही, तू हा काही पाढे पाठ केले नाही, आणि मग तुला पाढा तयार करताना तो हा कार्यक्रम बिघडायला आहे. मेन काय आहे इथं काय केलं माहिती आहे की या प्रश्नामध्ये तुला हे कळावं 343 म्हणजे 7चा घन, आणि 324 म्हणल्यावर तुला कळावं 18चा वर्ग. आता मेन प्रॉब्लेम आहे 64 म्हणल्यावर 4चा घन. मग ते या सुपीक डोक्यात नापीक विचारायला की हे कोणाचा घन. तर हे काढण्यासाठी पण सरनं पर्याय सांगितला होता भाऊ. काय, 1चा घन 1, 2चा घन 8, 3चा घन 27, 4 घन 64, 5 घन 125, 6 घन पाठ पाहिजे 216, 7 घन 343, 8 घन 512, 9 घन 729, 10 घन 1000. 10 पर्यंत तरी घन तुला पाठ पाहिजे. आता तुला कुठल्या ही संख्या कोणत्या संख्येचा घन आहे काढायचे, घनमूळ काढायचे. तर सिंपल आयडिया काय करायचं, तुला कसलाही प्रश्न विचारो, घन संख्येत
5 आहेत, म्हणजे तुला एक गोष्ट कळाली बाब्या, घनमुळात पण 5च आहेत. क्लिअर आहे का नाही? आता काय करायचं, कुठलाही प्रश्न मधले 2 अंक गायब करायचे. कसलाही प्रश्न देऊ, मधले 2 अंक गायब करायचे. तू उरले किती सांग? 3 आहेत ना. हे 3 कोणत्या 2 घनसंख्येच्या मधात आहेत पाहायचं. 8 आणि 1. त्याच्यात लहान कोण आहे? 1. त्याचं घनमूळ काय आहे? 1. हे 3375 15चा घन आहे. कितीचा घन आहे? 15चा आहे. नसल तर करून पाय, तेही नाही आलं नंतर मला विचार. हो, आता तसं तुला विचारलं हे कोणाचा घन आहे, ताण येऊ नको, मी आहे ना. काय म्हणले तू, हे तेच लय मोठा ताण आहे. आता 1 0 6 4 8 घनसंख्येमध्ये 8 आहेत, म्हणजे घनमुळात 2 आहेत. बाब्या पाय, 2 6 घन 8. चला, एक अंक तुला मिळाला का नाही? आता मेन मधले अंक 2 जाळून टाक. ते उरले किती? 10. हे 10 कोणाच्या मधात आहेत? 8 आणि 27च्या. त्याच्यात लहान कोण आहे? त्याचं घनमूळ कोण आहे? हे झालं 22चा घन. 22चा घन किती आहे मग? 10,648. म्हणजे हा आहे 22चा घन, हा आहे 15चा घन, हा आहे 4चा घन, हा आहे 7चा घन. तुला एकच कुटाणा बेकार दिला, 18चा वर्ग. म्हणून तो उत्तर 324. काय उत्तर? 324. चला पहा पुढचा प्रश्न काय म्हणतोय. प्रश्न नीट ऐका. पहा पुढचा प्रश्न सर्वांना यावा अशी आशा. आता नेहा, तुला हे नाव नसेल आवडत तर ती मनाने एखादं नाव घ्या. नेहा एक काम 6 दिवसात पूर्ण करते आणि रेखा तेच काम 18 दिवसात पूर्ण करते. जर त्या दोघींनी एकत्र काम केले तर त्यांना ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतात? पाय लक्षात घे. कोण आहे? एक नेहा आणि दुसरी कोण आहे? रेखा. नेहा काय काम करायली? 6 दिवसात आणि रेखा काम करायली 18 दिवसात. काय म्हणलं? ह्या दोघींनी मिळून काम केलं. काय केलं? दोघींनी मिळून. मग दोघींनी मिळून म्हणल्यावर तुला 2-3 पद्धतीने उत्तर काढता येते ना. काय म्हणताय पहा प्रश्न. म्हणजे नेहा एक काम 6 दिवसात पूर्ण करते आणि रेखा तेच काम 18 दिवसात पूर्ण करते. जर त्या दोघींनी एकत्र काम केले तर त्यांना ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील? मग डायरेक्ट उत्तर कोणतं आहे? 1/6 अधिक 1/18. अपूर्णांकाची बेरीज करताना बाब्या छेद समान. मग या 6 किती गुणणार तू? 3. अंशाला पण 3. मग 3 1 3. 6 3 18. 1/18 समान छेद एकदा. बेरीज कोणाची? अंशाची. काम कुठे येते? खाली. हा, मग पाय 4 1 4. 4 चोक 16. उरले किती? 2. पॉईंटमुळे झाले किती? 20. मग 4 5 तुला काय वेळ लागला इथं? 4.5. कशात दिलाय प्रश्न? दिवसात दिले ना. हा दिवस. तरी नसेल समजलं. दोघं मिळून काम विचारलं. दोघं मिळून, ताण घ्यायचा नाही. अ चे काम गुणिले ब चे काम, छेदस्थानी अ चे काम अधिक ब चे काम. मग अ चं काम 6, ब चं काम 18, अ चं काम 6, ब चं काम 18. मग 6 गुणिले 18. 18 आणि 6 24. मग पाय 6 चोक 24. 4 चोक 16. उरले किती? 2. पॉईंटमुळे झाले किती? 20. 4 5 20. हे झालं तू उत्तर. ओके. चला पुढचा प्रश्न पहा. काय म्हणते पहा. एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज अनुक्रमे 1800 आणि 1890 रुपये आहे. तर ती रक्कम दसादसे किती व्याजदराने ठेवली होती? काय म्हणते? एका रकमेचे 2 वर्षाचे काय दिले तुला? दिले सरळ व्याज. आणि 2 वर्षाचं काय दिले तुला? चक्रवाढ व्याज. काय म्हणते पहा की ही रक्कम आहे 1800 आणि ही रक्कम आहे 1890. काय आहे? 1890. तुला त्यानं विचारलं व्याजाचा दर काढा. मग आपण याच्या अगोदर यूट्यूबला एक व्हिडिओ टाकलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये मी 4 गोष्टी शिकवताना सांगितल्या होत्या. कोणत्या? पहिल्या वर्षाचं सरळ व्याज आणि पहिल्या वर्षाचं चक्रवाढ व्याज सारखं असते. म्हणजे तुला कोणी विचारलं 5,000 रुपये मुद्दलाचे 10% दराने एका वर्षाचे सरळ व्याज किती? तर उत्तर 500. तुला विचारलं चक्रवाढ व्याज किती? उत्तर 500च. पुन्हा सांगितलं होतं दुसऱ्या वर्षानंतर चक्रवाढ व्याजामध्ये बदल होते, कारण चक्रवाढ व्याज
व्याज मुद्दलात ॲड होते, त्याच्यावर पुन्हा व्याज लागते, मग व्याजावर व्याज आकारणी करणाऱ्या व्याजाला चक्रवाढ व्याज म्हणतात. मग सिंपल आयडिया आहे. वर्ष तुला किती दिलेत? 2. मग वर्ष पहिलं सरळ व्याज 900. काय म्हणलो मी? पाहताना काय दिले? बरोबर आहे, 1800 आणि 1890. तर वर्ष पहिलं चक्रवाढ व्याज पण 900. आता वर्ष दुसरं सरळ व्याज 900 कारण 1800 दिले, संपला याचा कार्यक्रम. वर्ष दुसरं चक्रवाढ व्याज 990. मग कॉमन गोष्ट आहे, 100वर जास्त असणाऱ्या रकमेला दर म्हणतात, तर मुद्दलावर जास्त असणाऱ्या रकमेला व्याज म्हणतात. मग तुम्ही 900 रुपये सरळ व्याजावर चक्रवाढ व्याज 90 रुपये जास्त घेतले, तर 100वर जास्त घेतलेल्या रकमेला दर म्हणतात. तू करणार इथं तिरकस गुणाकार. मग तो उत्तर 100 गुणिले 90 भागिले 900. 2 शून्य कट झाले, 9 10 90. आणि म्हणून तो हा व्याजाचा दर काय? तर त्या प्रश्नाचं उत्तर 10%. याच्यात कुठलंही सूत्र वापरायची गरज नाही. मी वारंवार सांगितलं, अंकगणितात 340 सूत्र आहेत, फक्त 32 सूत्रावर कुठलंही गणित सुटते, त्यामुळं ताण घ्यायचा नाही आहे. तर याच्याहून तुला मुद्दल काढता येते, याच्याहून तुला रास काढता येते, काही काढता येते, काही ताण घेऊ नको. चला पुढचा प्रश्न. चला पुढचा प्रश्न पहा काय दिला आपल्याला. आता पुढचा प्रश्न अपूर्णांकावर विचारला आहे, म्हणजे गणिताचे प्रश्न काही अवघड नाही आहेत. तर पहा पुढचा प्रश्न दिला आहे, खालीलपैकी कोणता पर्याय हा उतरत्या क्रमाने लिहिता येईल? प्रश्न अपूर्णांकावर आहे ना, मग उतरता क्रम म्हणजे हा असते बबन, हे असा. याचा अर्थ मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे जाणे, याला म्हणायचं तू हा उतरता क्रम. कळलं? म्हणजे तुला काय करायचं आहे, दिलेल्या उदाहरणात पहिले मोठा अपूर्णांक काढायचा आहे आणि मग लहान अपूर्णांक काढायचा आहे. मग तुला पहिला पर्याय काय दिला पहा बरं त्यानं? तर पहिला पर्याय दिलाय तुला 5/8 आणि 9/13. तुला इथंच कळतंय 13 पंचे 65. हे अपूर्णांकाचं लहान मोठेपणा असा पण काढता येतो. ज्याच्या अंशानं ज्याच्या छेदाला गुणलंय त्या अंशाखाली किंमत लिहायची. जी मोठी येईल तो मोठा आणि जे लहान येईल ते लहान. आता उतरता क्रम काढताना तुला काय पर्याय आहे? तुला कामे पहिले मोठा अपूर्णांक लिहावा लागेल आणि तिकडून लहान अपूर्णांकाकडे जावं लागेल. मग पहिला पर्याय पहा बरं काय म्हणतंय, 5/8 आणि 9/13. पुढं 11/17 दिलंय, तिकडं तू आगाव कुठाने करू नको, इथंच थांब जरासं. 13 पंचे 65, 9/8 72. मोठं कोण आहे? हे इकडं दिलंय का? नाही, म्हणून पहिला पर्याय तो हा चुकीचा आहे. पहिला पर्याय काय तो हा चुकीचा आहे. आता पर्याय क्रमांक काय केला तो हा 2 घेतला. मग 2 का आहे? 5/8, त्यानंतर 11/17 आणि पुढे दिलाय 9/13. इथे तू तुलना या दोघातच करणं. 17/5 तुला पाढापाठ पाहिजे बबन 85 आणि इकडं तुम्हाला 11/8 88. मोठं कोण आहे? हे आहे आणि लहान पहिले दिले. तुला काय पाहिजे? पहिले मोठं पाहिजे मग लहान माहीत पाहिजे ना, आणि हे पण तो चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 3. आता पर्याय क्रमांक 3 काय पहा बरं 9/13 कॉमा 11/17 कॉमा 5/8. मग तो काम पहिले 17 9 पाढापाठ 153. इकडं 13 1 13 हातचाला 1 13 1 13 13 आणि 1 14. 4 अंकाला 143. आता तुला कळलं ना हे मोठं आहे म्हणून. तू नंतर याची तुलना केली 11/8 88 आणि 17/5 85. म्हणून मोठं हे त्याच्यापेक्षा लहान आहे, त्याच्यापेक्षा लहान आहे. कळलं? तरी नाही समजलं, दुसरी पद्धत सांगतो. काय करायचं? आता हे तर डायरेक्ट पद्धत कळली आपल्याला. अशा प्रश्नामध्ये अपूर्णांकाच्या अंशाला छेदानं भाग द्यायचा 0.0. किती झाले तुझे? 90. मग तू काय म्हणला? 13 सकी म्हणल्यावर 6 78. उरले किती? 12. पॉईंटमुळे झाले किती? 20. 13 9 सतवलं तर असे नाही म्हणायचं 117. ही झाली याची किंमत. आता पुढं काय आहे? 11/17 0.0. किती झाले? 110. मग 17 सकी म्हणल्यावर 6. 2 दर असे म्हणायचं नाही 102. काय म्हणायचं? 102. मग किती झाले भाऊ 102 म्हणल्यावर? 102 म्हणल्यावर तू हे उरले 8. पॉईंटमुळे झाले किती? 80. मग आता 17 चोक पाढापाठ पाहिजे तुला. पाडा 17 2 34 17 3 51 17 चोक 68. कळलं? मग इथं 17 चोक 68. ओके. आता त्यानंतर काय आहे? 5/8
0.50 झाले. मग 8 सकम 48, 2 उरले, पॉईंटमुळे 20 झाले. 6 त्रिक 18, सॉरी 8 त्रिक नाही बसत, 8 दोन्ही 16. मग मला सांग 69 पैसे मोठे आहेत, 64 आहेत का 62? मग मोठे. मला का 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, म्हणून हा झाला उतरता क्रम. म्हणून प्रश्नाचं उत्तर 9/13, 11/17 आणि 5/8 ही या पूर्णांकाची उतरत्या क्रमाने मांडणी आहे. चला पुढचा प्रश्न. चला पुढचा प्रश्न पहा. आता पुढचा प्रश्न काय दिलाय पहा. पुढचा प्रश्न दिलाय की बागेचे प्रवेश शुल्क 35% कमी केल्यामुळे येणाऱ्या प्रवाशांची संख्या 40% वाढली, तर प्रवेश शुल्कामुळे उत्पन्नात होणारा बदल हा. आता नीट प्रश्न पहा. मग आता एक बाग आहे, तू फिरायला गेला, बरोबर आहे. त्या बागवाल्यानं काय केलं माहिती आहे का, तू हा तिकीट जास्त ठेवल्यामुळं तू तिला म्हणाला इथं तिकीट जास्त आहे, आपण तोपर्यंत उड्डाणपुलावरच बोलू. आणि मग झालं काय तू की त्या बागवाल्याला कळालं की लोक काहून आपल्याकडे येणार. आपण पाळणा लावलाय, झुला लावलाय है ना, बुटी की बाल ठेवली, त्याच्यानंतर ती घसरगुंडी ठेवली, तरी लोक आपल्याकडे येणार. मग काय करायचं म्हणले, ते म्हणलं आपण जे तिकीट ठेवलंय का ते कमी करावं लागते. मग भाऊनं काय समजलं, असं समज भाऊनं तिकीट ठेवलं 100 रुपये. बागचं तिकीट काय ठेवलं 100 रुपये. आता हे 100 रुपये तिकीट भाऊनं काय केलं 35% कमी केलं. कळलं. आता भाऊला बागेतून काय रुपये येणार 65 रुपये. पण भाऊला पुन्हा कळालं 65 रुपये ठेवल्यामुळे आता मोकार लोकांची संख्या वाढली ना. मग ती संख्या काय वाढली, 65 रुपयामुळं लोकांची संख्या 40% वाढली. मग काय वाढ झाली, 0 कट झाला, 2 दोन्ही 4, 2 पंचे 10, 5 1 5, 1 उरला, 5 त्रिक 15 आणि 13 दोन्ही 26. म्हणजे आता तुला 26 रुपये एक्स्ट्रा भेटू लागली. तुझ्याकडे पहिले किती रुपये झाले ते 65. मग आता तुला भेटायलेत किती 6 आणि 5 11, हातचाला 1 7 आणि 2, तुझ्याकडे 91 रुपये भेटायलेत. पण भाऊ तू खर्च काय केलं ते 100 रुपये. म्हणजे काय झाला म्हणताय ते, तर याचा अर्थ तू 9% कमी झाला. 9% काय झाला, तू कमी झाला. 9% तुला तोटा व्हायला हे तुला कळावं. काय व्हायला 9% तो तोटा व्हायला. ओके. चला पुढचा प्रश्न आहे पहा. आता पुढचा प्रश्न बुद्धिमत्तेचा आहे. प्रश्न आहे व्हेन आकृतीवरला. काय म्हणते पहा, दिलेल्या शब्दांचे संच कोणत्या व्हेन आकृतीने दाखविता येतील म्हणते. शिक्षक, लेखक, विवाहित व्यक्ती. छान प्रश्न विचारला त्यानं. पहिले म्हणते शिक्षक आहेत, त्याच्यानंतर म्हणते लेखक आहेत आणि त्याच्यानंतर म्हणते विवाहित व्यक्ती. आता तुला हे कळावं बब्या, शिक्षक लेखक असू शकते ना भाऊ, हा बिना लग्नाचं तरी राहत नाही. शिक्षक लेखक बी असणार आणि शिक्षक लग्न बी करणार, त्याची बायको त्याला त्रास देणार, ते आखा राग शाळेत पोरावर काढणार. हा कुठं लहानपणापासून त्या नशिबात आला ना. मग असा जांगड गुत्ता तिघांचा एकमेकासोबत आहे भाऊ. मग तू काम ही आकृती काय अवघड आहे, समजलं का. हे या प्रश्नाचं उत्तर आलं का नाही. काही शिक्षक लेखक आहेत, काही लेखक शिक्षक आहेत, काही विवाहित व्यक्ती शिक्षक आहेत, काही विवाहित लोक लेखक आहेत. एकमेकाचा संबंध आला का नाही, कळलं का. समजा मी जर म्हणलं असतं मानव आणि मग म्हणलं असतं स्त्री आणि मग म्हणलं असतं पुरुष, असं लिहावं लागलं असतं तुला, कळलं का नाही. म्हणजे हे कळावं तुला, इथं एकमेकाचा संबंध येणार आहे. शिक्षक लेखक असणारे, लेखक शिक्षक लग्न पण करणारे. आता एखादे 5-10 न करणारे हेच ना मोकार इथं, कळलं. पण बाकीचे लग्न बिग्न करतील का नाही. म्हणून शिक्षक लेखक पण असू शकतो आणि शिक्षक विवाहित व्यक्ती पण असू शकतो. ओके. चला पुढं. चला पुढचा प्रश्न पहा. आता प्रश्न काय म्हणते, श्रीकांत मैदानात उत्तरेकडे तोंड करून उभा होता. तो उजवीकडे वळतो आणि 30 किलोमीटर प्रवास करतो. नंतर तो डावीकडे वळतो आणि 20 किलोमीटर प्रवास करतो. पुन्हा तो उजवीकडे वळतो आणि 40 किलोमीटर प्रवास करतो. पुन्हा तो उजवीकडे वळतो आणि 35 किलोमीटर प्रवास करतो. तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे. आता ते मोकार फिरायले कोणीकडे बी. आता पहिल्यांदा काय आहे, कधी पण दिशा अनुमानाचा प्रश्न सोडवताना एक काम आहे आपलं. तुला माहिती आहे नकाशा वाचनामध्ये उजव्या हाताला दिशा पूर्व असते आणि डाव्या हाताला दिशा पश्चिम असते.
खाली दिशा दक्षिण असते, इथं वरती दिशा उत्तर असते. उपदिशा इथं असतात आग्नेय, इथं असते ईशान्य, इथं असते वायुव्य आणि इथं असते नैऋत्य. ह्या दिशा आहेत. हे तो आज सेंटर पॉईंट. म्हणजे एकूण दिशा किती? 8. 4 मुख्य दिशा, 4 उपदिशा. तू गावाकडे जे खालतं वरतं म्हणतो का त्या दिशा नाहीत. हां, तू म्हणून काही म्हणतो. हां, पहा लक्षात घे. मग आता काय केलं, श्रीकांत मैदानात उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. हे भाऊ इथं उभा आहे, भाऊचं हे तोंड इकडे. कळलं? आता भाऊ काय म्हणते, तो उजवीकडे वळतो. भाऊ काय झाला, उजवीकडे वळतो म्हणते. पहा, उजवीकडे वळाला म्हणजे कोणीकडे वळला, ते असा आहे, असा वळला, वळतो आणि 30 किलोमीटर चालू लागतो. मग भाऊनं 30 किलोमीटर इथं प्रवास केला. भाऊ किती आला इथं, भाऊ 30 किलोमीटर अंतरावर आला. कळलं? तुला अंतर विचारलं नाही पण तू लिहिलं न लिहिलं काही फरक पडत नाही. आता पुढं काय झालं माहिती आहे का, तो 30 किलोमीटर प्रवास करतो, नंतर तो डावीकडे वळतो. आता तो असा जाऊ लागला, असा जाताना या हाताला वळला. मग या हाताला किती किलोमीटर वळला म्हणते, 20 किलोमीटर. मग आता हे भाऊ इथं 20 किलोमीटर वळला. आता भाऊ इथं उभा आहे ईशान्य दिशेकडे. कळलं? पुन्हा काय म्हणते, प्रवास करतो, पुन्हा तो उजवीकडे वळतो. आता पुन्हा तो इकडे वळला. मग इकडे वळला, हे किती किलोमीटर वळला म्हणते, तर उजवीकडे तो 40 किलोमीटर वळला. किती किलोमीटर? 40 किलोमीटर. आता भाऊ दिशेच्या पलीकडे जाऊन गेला, पृथ्वी वळणली भाऊ ना. आता मेन काय आहे, 40 किलोमीटर प्रवास करतो, पुन्हा तो डावीकडे वळतो. आता तो असा जाऊ लागला. पहा प्रश्न काय म्हणते की बाबा, हा पुन्हा तो उजवीकडे वळतो, उजवीकडे 40 किलोमीटर प्रवास करतो, पुन्हा तो उजवीकडे वळतो म्हणते. उजवीकडे म्हणजे असा चालू आहे. आता तो खाली वळला, ही त्याची ही हात आहे. मग तो खाली किती आला उजवीकडे, तर उजवीकडे तो आला 35 किलोमीटर. म्हणजे तुला लक्षात घे, हे अंतर किती आहे, 20 आहे ना, आणि तू या अंतराच्या खाली आलाय ना, हे तुला कळावं. या अंतराच्या काय आला, तू खाली आला, उजवीकडे वळतो. किती किलोमीटर? 35 किलोमीटर. किती किलोमीटर? 35 किलोमीटर वळतो. आता तो असा आलाय, तेव्हा त्याचं तोंड कोणत्या दिशेला म्हणते, त्याचं तोंड कोणत्या दिशेला आहे. पहा लक्षात घे, ही जे मिडल दिशा असते का, ही आग्नेय आहे, आणि जो इकडे तोंड करतो तेव्हा त्याची दिशा कोणती असते, दक्षिण. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येईल, प्रश्नाचं उत्तर काय येईल, आग्नेय. वेळ प्रसंगी त्याचं उत्तर हेही देऊ शकते. कळलं? वेळ प्रसंगी त्याचं उत्तर काय येणार, दक्षिण दिशा पण येणार, कारण त्याचं तोंड विचारले. तो सेंटर पॉईंटहून तोंड करता येत असते उपदिशेवर. तुला मुख्य दिशेवर मुख्य तोंड करावं लागलं ना. तो उत्तरेकडे तोंड करून उभा होता, सध्या तो असा तोंड करून उभा आहे. असा तोंड करून उभा असल्यावर आपण उपदिशेवर तोंड नसते, आपलं मुख्य दिशेवर असते. आणि म्हणून प्रश्नाचं उत्तर काय द्यावं लागेल तुला, दक्षिण दिशा. काय द्यावं लागेल, दक्षिण दिशा. म्हणजे ही गोष्ट मेन लक्षात घ्यायची. काय अवघड आहे बाबा याच्यात. ओके, चला अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी जे काही कंबाईनचा पेपर झालता त्याच्यातले गणितं पाहिलेत. उद्या आपण पुन्हा आपल्या यूट्यूब चॅनलवर लाईव्ह येणार आहोत आणि त्यामध्ये हे जे काही गणिताचे प्रश्न सोडून बाकीचे जनरल नॉलेजचे प्रश्न आहेत, त्यामध्ये राज्यघटना आहे, पंचायत राज आहे, पंचवार्षिक योजना आहेत, महाराष्ट्र भूगोल आहे, काही भारताच्या भूगोलावरली प्रश्न असतील, विज्ञानाचे असतील, त्या प्रश्नावर आपल्याला उद्या चर्चा करायची. उद्या आपण पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळेला आपल्याच यूट्यूब चॅनलला. तत्पूर्वी सर्वांना शुभेच्छा. थांबू आपण या ठिकाणी. जय हिंद, जय महाराष्ट्र.